नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. 500 आणि कमी मूल्याच्या चलनी नोटांचा पुरवठा वाढवण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील. 1000 रुपयाच्या नोटा चलनात येणार नाहीत. महापालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची उद्या मतमोजणी. मुंबईकडे साऱ्या देशाचं लक्ष. राज्यातल्या 9 पाणीपुरवठा योजना, 2 सांडपाणी प्रकल्प आणि काही उड्डाणपुलांना मुख्यमंत्र्यांची मंजुरी. नगर जिल्ह्यात विषारी दारू प्यायल्यामुळे 9 जणांचा बळी गेल्याच्या निषेधार्थ महामार्गावर संतप्त नागरिकांचा रास्ता रोको. कारवाईची मागणी. सैनिकांच्या पत्नीविषयी आक्षेपार्ह विधान करणारे आमदार प्रशांत परिचारक यांच्या निषेधार्थ आज पंढरपुरात बंद. गुन्हा दाखल करण्याची मागणी. देशाची सौर ऊर्जा क्षमता दुप्पट करण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय. भारत चीन संबंध दृढ करण्यासाठी बीजिंग इथं आज झाली उभयपक्षी धोरणात्मक चर्चा. आणि उद्या भारत ऑस्ट्रेलिया दरम्यान पुण्यात पहिला क्रिकेट कसोटी सामना. नमस्कार. आता बातम्या विस्तारानं पाहूयात. डिजिटल क्रांतीमुळे केवळ आदिवासींच्या जीवनात फक्त परिवर्तनच झालं नाही, तर त्यांना उपजीविकेच्या सुद्धा उत्तम संधी प्राप्त झाल्यात, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नाडेला यांनी आज मुंबईत मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते. महाराष्ट्रात डिजिटल क्रांती आणखी वेगानं व्हावी यादृष्टीनं महाराष्ट्र प्रयत्न करतोय. मेळघाटासारख्या अतिदुर्गम भागात तीव्र कुपोषणग्रस्त भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हरिसालमध्ये मायक्रोसॉफ्टच्या मदतीनं आम्ही मायक्रोसॉफ्टच्या यशोगाथा लिहिली आहे. आमच्या संसाधनांच्या महत्तम वापरासाठी क्लाउड कम्प्युटिंगची मदत आम्ही घेत असल्याचं त्यांनी नमूद केलं. राज्यातल्या 9 पाणीपुरवठा योजनांना, 2 सांडपाणी प्रकल्पांना आणि 2 उड्डाणपुलांच्या प्रस्तावांना राज्य सरकारनं मंजुरी दिली. भिवंडी, नांदेड, वाघाळा, परभणी, बीड, शिर्डी, लोणावळा, अहमदपूर, चिखलदरा आणि दोंडाईचा वरवडे या 9 ठिकाणी महत्वाकांक्षी पाणीपुरवठा योजना राबवण्यात येतील. कल्याण, डोंबिवली आणि कोल्हापूर इथं 2 सांडपाणी प्रक्रिया केंद्र उभी करण्यात येणार असून मालेगावमध्ये 1 उड्डाणपूल उभारण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातून प्रसिद्धीला देण्यात आलेल्या पत्रकात ही माहिती नमूद करण्यात आली आहे. देशाची सौर ऊर्जा क्षमता दुप्पट करण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळानं घेतला आहे. यामुळे सौर ऊर्जा क्षमता 20,000 मेगावॅटवरून 40,000 मेगावॅट होणार आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी आज नवी दिल्लीत दिली. देशाच्या विविध भागात 500 मेगावॅट क्षमतेचे 50 सौर ऊर्जा पार्क उभारण्यात येणार आहेत. 2019-20 पर्यंत उभारण्यात येणाऱ्या सौर ऊर्जा पार्क आणि सौर ऊर्जा प्रकल्पासाठी सरकारचं 8,100 कोटी रुपयांचं सहाय्य राहणार आहे. मंत्रिमंडळाच्या आजच्या निर्णयामुळे देशाच्या दीर्घकालीन ऊर्जा सुरक्षिततेमध्ये मोठं योगदान मिळणार असून प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती देखील मोठ्या प्रमाणावर होणार आहे. नेपाळमध्ये उभारण्यात येणाऱ्या 900 मेगावॅट जलविद्युत प्रकल्पासाठीच्या गुंतवणूक प्रस्तावाला मंत्रिमंडळानं मान्यता दिल्याचं गोयल म्हणाले. देशातली दूरसंवाद सेवा अत्यंत निकृष्ट प्रतीची आहे. ही परिस्थिती बदलण्याकरता या यंत्रणेतल्या संबंधित अधिकाऱ्यांनी, कर्मचाऱ्यांनी अधिक जबाबदारीनं आणि सक्षमतेनं काम करण्याची गरज आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आज नवी दिल्लीत प्रगती या बहुस्तरीय मंचावर उपस्थितांशी संवाद साधताना ते बोलत होते. सध्याचं जग स्पर्धात्मक असून देशी दूरसंवाद सेवेला आपला दर्जा वाढवून स्पर्धेमध्ये टिकून राहावंच लागेल, असं पंतप्रधान यावेळी म्हणाले. 500 आणि कमी मूल्याच्या चलनी नोटांचा पुरवठा वाढवण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं केंद्रीय आर्थिक व्यवहार सचिव शक्तिकांत दास यांनी म्हटलं आहे. 1000 रुपयांच्या नोटा चलनात आणण्याचा सरकारचा विचार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. एटीएममधून पैसे मिळत नसल्याच्या तक्रारींची दखल घेण्यात येत आहे, असं सांगतानाच लोकांनी आवश्यक तितकेच पैसे काढावेत, असं आवाहनही त्यांनी केलं. राज्यातल्या 10 महापालिका, 25 जिल्हा परिषदा आणि 283 पंचायत समिती निवडणुकांच्या उद्या होणाऱ्या मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज झाली आहे.
राज्यात सत्तेवर असणारे भाजपा आणि शिवसेना हे पक्ष स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका स्वबळावर लढवत असल्यानं नुकत्याच झालेल्या या निवडणुकांमध्ये विरोधकांबरोबरच या सत्ताधाऱ्यांमध्येही आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या होत्या। काही छोट्या देशांपेक्षाही मोठा अर्थसंकल्प असणाऱ्या मुंबई महापालिकेच्या सत्तेच्या किल्ल्या कुणाच्या हातात? उपराजधानी नागपूर, सांस्कृतिक राजधानी पुणे यासह ठाणे, उल्हासनगर, पिंपरी चिंचवड, सोलापूर, नाशिक, अकोला, अमरावती या महापालिकेत सत्तांतर होणार की त्रिशंकू परिस्थिती निर्माण होणार? जिल्हा परिषदा निवडणुकात मतदार कुणाला कौल देतील याबाबतचं औत्सुक्य शिगेला पोहोचलं आहे। या निवडणुकातल्या निकालांवरून मतदारांचा कल आजमावता येत असल्यानं मिनी विधानसभा निवडणूक म्हणून याकडे पाहिलं जात असल्यामुळे राजकीय पक्षांसाठी देखील या निकालांचं महत्त्व मोठं आहे। ग्रामीण भागात काँग्रेसचा पाया मजबूत आहे। शहरी भागात परिस्थिती थोडी वेगळी असली तरी पक्ष कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली आहे, त्यामुळे आपला पक्ष इथेही चांगली कामगिरी करेल असा विश्वास काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला। मुंबई महापालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची संख्या वाढेल, त्याचबरोबर जिल्हा परिषद निवडणुकीतही पक्ष चांगली कामगिरी करेल असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी व्यक्त केला आहे। राज्यातल्या 10 महापालिका, 25 जिल्हा परिषद आणि 283 पंचायत समित्यांच्या निवडणुकांची मतमोजणी 23 फेब्रुवारीला म्हणजे उद्याच होणार आहे। या निवडणूक निकालांचं विश्लेषण करणारा विशेष कार्यक्रम जनादेश 2017 आम्ही घेऊन येत आहोत फक्त तुमच्यासाठी। जनादेश 2017 शेवटच्या घटकापर्यंतचा विचार करणारी, परिवर्तन घडवू शकणारी व्यवस्था म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था। यात मतदार कोणाला देणार संधी, कोणाच्या हाती देणार सत्तेच्या चाव्या, महापालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचा क्षणाक्षणाला उत्कंठा वाढवणारा निकाल, त्याचं सर्वंकष विश्लेषण घेऊन येत आहोत फक्त तुमच्यासाठी। जनादेश 2017 दिनांक 23 फेब्रुवारी 2017 दुपारी 12 ते 1 आणि रात्री 9 ते 10। जनादेश 2017। राज्यात मुंबई आणि इतर महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या यांच्या नुकत्याच झालेल्या निवडणूक पूर्व प्रचारात भाजप आणि शिवसेना या पक्षांनी एकमेकांवर अश्लाघ्य भाषेत टीका केली होती। असं असलं तरीही उद्या मतमोजणी झाल्यानंतर आवश्यक तिथं शिवसेनेचा पाठिंबा घ्यायला भाजपा अनुमान करणार नाही असं भाजपाच्या सूत्रांनी आज नवी दिल्लीत स्पष्ट केलं। काही ठिकाणी भाजपाला शिवसेनेचा पाठिंबा घ्यावा लागेल तर काही ठिकाणी शिवसेनेला भाजपाची गरज पडेल। अशा परिस्थितीत शिवसेनेची मदत घ्यायला भाजपाची हरकत नसल्याचं या सूत्रांनी स्पष्ट केलं। भारत आणि चीन यांच्यातले संबंध अधिक दृढ करण्याच्या दृष्टीनं उभय देशात आज पहिली धोरणात्मक चर्चा झाली। परराष्ट्र सचिव एस जयशंकर आणि चीनचे कार्यकारी उपपरराष्ट्र मंत्री झांग येसुई यांच्या अध्यक्षतेखाली बीजिंग इथं आज ही चर्चा झाली। उभय देशातले संबंध गेल्या काही वर्षात अधिक वृद्धिंगत झाले असून आर्थिक उलाढालही वाढते आहे असं जयशंकर यांनी यावेळी सांगितलं। दोन्ही देशांदरम्यानच्या सीमेवर शांतता कायम राखल्याचं ते म्हणाले। भारत आणि चीन या दोन्ही देशांच्या दृष्टीनं महत्त्वाच्या असलेल्या सर्व मुद्द्यांवर चर्चा करण्याची चीनची इच्छा असल्याचं झांग येसुई यांनी सांगितलं। उभय देशातले वरिष्ठ अधिकारी या चर्चेला उपस्थित होते। उपराष्ट्रपती हामिद अन्सारी युगांडाची राजधानी कंपाला इथं दाखल झाले आहेत। युगांडाचे राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतींची ते भेट घेतील। युगांडामधल्या भारतीय समुदायाबरोबरच ते बातचीत करणार असून भारत युगांडा व्यावसायिक मंचाच्या बैठकीलाही उपराष्ट्रपती संबोधित करतील। उपराष्ट्रपती रवांडा आणि युगांडा या 2 आफ्रिकी देशांच्या दौऱ्यावर असून 5 दिवसांच्या या दौऱ्यात पहिल्या टप्प्यात त्यांनी रवांडाला भेट दिली। सैनिकांच्या पत्नीविषयी आक्षेपार्ह बोलणारे पंढरपूरचे आमदार प्रशांत परिचारक यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी करत आजी-माजी सैनिकांनी, त्यांच्या कुटुंबियांनी आणि शेतकऱ्यांनी आज औरंगाबाद इथल्या क्रांती चौक परिसरात आंदोलन केलं। परिचारक यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन यावेळी आंदोलकांनी केलं, तसंच त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणीही केली। हे वक्तव्य संपूर्ण भारतीय सैन्याविरुद्ध आहे। इतक्या खालच्या पातळीचं वक्तव्य करणारा आमदार लोकप्रतिनिधी म्हणून राहू शकत नाही, त्यामुळे त्याची आमदारकी रद्द करण्यात यावी अशी भावना यावेळी आजी-माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांनी व्यक्त केली। पंढरपुरात आज परिचारक यांनी केलेल्या वक्तव्याविरोधात कडकडीत बंद पाळण्यात आला। आजी-माजी सैनिक, त्यांच्या पत्नी आणि अनेक सामाजिक संघटनांनी या बंदमध्ये सहभाग घेतला। परिचारक यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली।
दरम्यान राज्य महिला आयोग आज आमदार परिचारक यांना नोटीस बजावणार आहे. त्यांचं विधान परिषदेतलं सदस्यत्व रद्द करण्याची शिफारस निवडणूक आयोगाकडे करण्यात येईल असं राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी सांगितलं. पुण्याच्या गहुंजे स्टेडियमवर उद्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पहिला कसोटी क्रिकेट सामना होणार आहे. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याच्या नेतृत्वाखाली उल्लेखनीय कामगिरी करणारा भारतीय संघ ऑस्ट्रेलियाशी 2 हात करायला सज्ज झालाय. संघाची रणनीती आणि तयारीबाबत विराटनं आज पुण्यात पत्रकार परिषदेत माहिती दिली. भारतीय संघ कसोटी क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करत असला तरी ऑस्ट्रेलियाच्या संघाला आम्ही कमी लेखत नाही असं विराट कोहली यावेळी म्हणाला. याआधी गहुंजे स्टेडियमवर इंग्लंडविरुद्ध झालेल्या एकदिवसीय सामन्यात भारतानं विजय मिळवला होता. त्यात सातत्य राखण्याचा आमचा प्रयत्न राहील असंही त्यानं सांगितलं. मुंबईत आज उद्योग आणि मानवाधिकार या विषयावरील परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष एच.एल. दत्तू यावेळी उपस्थित होते. सध्याच्या जागतिकीकरणाच्या काळात उद्योग पद्धतीचा परिणाम उत्पादक, ग्राहक, पुरवठादार यांच्या मानवी हक्कांवर होतो असं ते म्हणाले. मानवी हक्कांचं संरक्षण करण्याची जबाबदारी सरकारबरोबर उद्योग जगतावरही असते असं त्यांनी सांगितलं. मानवी हक्कांच्या रक्षणासाठी कंपन्यांनी आचारसंहितेचं पालन करायला हवं, तसंच वेळोवेळी त्याचा आढावाही घ्यायला हवा असं ते म्हणाले. सेबीनं देखील मानवी हक्कांचं रक्षण करण्याचे निर्देश कंपन्यांना दिल्याची माहिती त्यांनी दिली. नगर जिल्ह्यातल्या पांगरमल इथं गेल्या आठवड्यात विषारी दारू प्यायल्यामुळे 9 जणांचा बळी गेल्याच्या निषेधार्थ आज पुणे औरंगाबाद महामार्गावर नागरिकांनी रास्ता रोको केलं. या प्रकरणातल्या सर्व आरोपींना त्वरित अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, मृतांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी यावेळी आंदोलनकर्त्यांनी केली. पोलिसांनी ठोस कारवाईचं आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं. दरम्यान या प्रकरणात बळी गेलेल्यांच्या कुटुंबियांची विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी काल भेट घेतली. ही घटना अत्यंत दुर्दैवी असून या घटनेची सखोल चौकशी करून दोषींना कडक शिक्षा व्हावी अशी मागणी त्यांनी केली. एका राजकीय पक्षानं दिलेल्या पार्टीत ही दारू प्यायल्यामुळे विषबाधा होऊन 9 जणांचा मृत्यू झाला, तर काही जण अत्यवस्थ झाले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या क्षेत्रीय प्रचार संचालनालयाच्या वतीनं नंदुरबार जिल्ह्यातल्या निजामपूर इथं 2 दिवसीय आरोग्य जनजागृती अभियान राबवण्यात आलं. जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष रजनी नाईक आणि अतिरिक्त जिल्हाधिकारी नीमा अरोरा यांच्या उपस्थितीत आज या अभियानाचा समारोप झाला. या उपक्रमामुळे आदिवासी दुर्गम भागात जनतेच्या आरोग्य संवर्धनाला चालना मिळणार आहे. जनतेनं याचा लाभ घ्यावा असं आवाहन रजनी नाईक यांनी यावेळी केलं. जनतेला आरोग्यविषयक आणि शासनाच्या विविध योजनांविषयी माहिती मिळावी या उद्देशानं या शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. गरोदर माता, स्तनदा माता, किशोरवयीन मुलं-मुली यांना या अभियानात तज्ज्ञांकडून माहिती देण्यात आली. त्यापूर्वी गावकरी, महिला आणि विद्यार्थ्यांच्या सहभागानं आरोग्यविषयक जनजागृती करण्यात आली. जीवन जगताना अडचणी येतच असतात. त्या अडचणी कधी शारीरिक तर कधी आर्थिक असतात. अडचण किती मोठी असली तरी जिद्द आणि मेहनत असेल तर कोणत्याही संकटावर मात करता येते. वाशिम जिल्ह्यातल्या विशाल आढाव या तरुणाची जिद्द आणि मेहनत टिपली आहे वृत्त विभागाच्या कॅमेऱ्यानं. वाशिम जिल्ह्याच्या कारंजा तालुक्यातलं सोमठाणा गाव. विशाल आढाव या तरुणाचा जन्म या गावातल्या सुतारकाम करणाऱ्या कुटुंबात झाला. जन्मतात नशिबी अपंगत्व आलं. घरच्या बेताच्या परिस्थितीतही विशालनं गावच्या शाळेतून कसबस 4थी पर्यंत शिक्षण पूर्ण केलं. स्वाभिमान माणसाला जगायला शिकवतो ही उक्ती विशालच्या बाबतीत तंतोतंत लागू पडते. आपण दिव्यांग आहोत. आपल्या दिव्यांगत्वाचा त्रास आपल्या म्हाताऱ्या आईवडिलांना होऊ नये, त्यांना स्वाभिमानानं जगता आलं पाहिजे या तळमळीतूनच विशालनं कुठलंही प्रशिक्षण न घेता इलेक्ट्रॉनिक वस्तूंची दुरुस्ती करण्याचं प्रशिक्षण घरीच आत्मसात केलं. दिव्यांगत्वावर मात करत आज विशाल मोबाईल, रेडिओ, बॅटरी यासारख्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची दुरुस्ती करून आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालवतोय. पहिल्यांदा रेडिओ बनवला घरी स्वतः. रेडिओ बनवला, मग अर्जही टाकले. काही मी म्हणलं काही आता मला मोठं दुकान टाकायचं आहे, काही स्कीम काढा म्हणलं. मी रेडिओ दुरुस्त करतो, मोबाईल पण दुरुस्त करू शकतो, चार्जिंगच्या बॅटरी का दुरुस्त करू शकतो. मात्र सरकारची कुठलीही योजना विशालपर्यंत अजूनही पोहोचली नाही. समाज कल्याण विभागाकडून अपंगांना पुरवण्यात येणारी 3 चाकी सायकलही विशालला अजूनही मिळू शकली नाही. त्या सरकारच्या इकडून असं वाटते की एखादं मोबाईलचं दुकान टाका, यासाठी पैसे पाहिजे. मात्र त्याच्या वडिलांनी
विशाल सडी आपल्या कल्पक बुद्धीतून लाकडी सायकल बनवली. त्या सायकलवर बसून आता विशाल फेरफटका मारू शकतो. दिव्यांगत्व एक कमकुवतपणा आहे असं न समजता स्वावलंबी झालेल्या विशालच्या जिद्दीला आमचा सलाम. कोल्हापूर इथल्या शिवाजी विद्यापीठातल्या संगीत आणि नाट्यशास्त्र विभागाच्या वतीनं 2 दिवसीय संगीत नाट्य महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. ज्येष्ठ नाटककार श्याम मनोहर यांच्या हस्ते आज या महोत्सवाचं उद्घाटन झालं. विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर देवानंद शिंदे हे यावेळी अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. आजच्या पहिल्या सत्रात श्याम मनोहर यांचं नाटक, संकल्पना आणि संहिता या विषयावर, तर दुसऱ्या सत्रात प्राध्यापक केशव देशपांडे यांचं मराठी नाटक आणि दिग्दर्शन या विषयावर व्याख्यान झालं. उद्या कर्नाटक विद्यापीठाचे प्राध्यापक मृत्युंजय अंगडी यांचे सहप्रयोग व्याख्यान आणि मधुसूदन शिखरे यांचं शास्त्रीय गायन होणार आहे. मुंबई दूरदर्शन केंद्र आणि विलेपार्ले इथल्या अर्पण थॅलेसेमिया सोसायटीच्या वतीनं आज दूरदर्शन केंद्रात रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी दूरदर्शनमधल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी रक्तदान केलं. या शिबिरात 63 बाटल्या रक्त जमा झालं. हे रक्त थॅलेसेमिया रुग्णांसाठी पाठवलं जाणार आहे. दूरदर्शन केंद्राचे अतिरिक्त महासंचालक मुकेश शर्मा यांनी या शिबिराला भेट दिली. स्पेशली थैलेसेमिक बच्चों को जिनका कि एवरी 15-20 डेज ब्लड बदलना चाहिए उनका, बिकॉज दे कैनॉट हैव ब्लड द वे वी प्रोड्यूस ब्लड इन देम. एंड आई हैव बीन गिवन टू अंडरस्टैंड कि government hospitals are doing a lot, but private hospitals have not come forward that much, and there is a big need for this. So like us, जैसे हमारे यहाँ दूरदर्शन के लोगों ने किया, मैं रिक्वेस्ट करूंगा अपने IMPPCC के जो इंटरमीडिया प्रोग्राम कोऑर्डिनेशन कमेटी है उनके मेंबर से भी, they should come forward and have this drive and try and donate blood as much as possible so that हम ज़्यादा से ज़्यादा बच्चों की जान बचा सकें. हवामानाची स्थिती जाणून घेऊयात. येत्या 36 तासात संपूर्ण राज्यातलं हवामान प्रामुख्यानं कोरडं राहील असा हवामान खात्याचा अंदाज आहे. तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल 30 तर किमान 19 अंश सेल्सिअस, नागपूर 36-15, पुणे 36-13, औरंगाबाद 36-17, नाशिक 33-11, कोल्हापूर 37-18, रत्नागिरी 31-19, सोलापूर 39-17 आणि अमरावती कमाल 35 तर किमान 14 अंश सेल्सिअस. हवामान आणि तापमान जाणून घेतल्यानंतर आता पाहूयात ठळक बातम्या पुन्हा एकदा. 500 आणि कमी मूल्याच्या चलनी नोटांचा पुरवठा वाढवण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील. 1000 रुपयाच्या नोटा चलनात येणार नाहीत. महापालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची उद्या मतमोजणी. मुंबईकडे साऱ्या देशाचं लक्ष. राज्यातल्या 9 पाणीपुरवठा योजना, 2 सांडपाणी प्रकल्प आणि काही उड्डाणपुलांना मुख्यमंत्र्यांची मंजुरी. नगर जिल्ह्यात विषारी दारू प्यायल्यामुळे 9 जणांचा बळी गेल्याच्या निषेधार्थ महामार्गावर संतप्त नागरिकांचा रास्ता रोको. कारवाईची मागणी. सैनिकांच्या पत्नीविषयी आक्षेपार्ह विधान करणारे आमदार प्रशांत परिचारक यांच्या निषेधार्थ आज पंढरपुरात बंद. गुन्हा दाखल करण्याची मागणी. देशाची सौर ऊर्जा क्षमता दुप्पट करण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय. भारत चीन संबंध दृढ करण्यासाठी बीजिंग इथं आज झाली उभयपक्षी धोरणात्मक चर्चा. आणि उद्या भारत ऑस्ट्रेलिया दरम्यान पुण्यात पहिला क्रिकेट कसोटी सामना. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 8:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.